हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? पुन्हा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण आणलेले आहेत कोकणातून आंबे आणि हे आंबे कोणते हापूस आंबे नसून हे आंबे आहेत रायवली आंबे. म्हणजे ज्या छोट्या रानटी लिट्या वगैरे येतात, म्हणजे कोकणात तर लिटीच म्हणतात ह्या आंब्याला, कारण त्याची साईजच तेवढी छोटी आहे. पण या खायला फार टेस्टी असतात आणि लहानपणी आम्ही जास्तीत जास्त आंबे ना हेच खाल्लेले आहेत, रानटी आंबे, रायवली आंबे. तर हे आंबे फार सुंदर आहे याची टेस्ट. तर गावावरून आले होते तर मी हे कट करून घेतलेले आहेत, म्हणजे पाण्याने स्वच्छ धुतलेले होते. हा आंबा डागाळलेला आहे पण खराब नाही आहे, चांगला आहे. तर असं कट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा साईडने चीक काढून टाकला आणि हे आंबे खायला एवढे भारी लागतात ना. म्हणजे लहानपणी आम्ही जास्तीत जास्त हेच आंबे खाल्लेले आहेत आणि कलमाचे आंबे. बाकी रत्नागिरी हापूस वगैरे असं काहीच आम्हाला प्रकार त्यावेळेस माहीत नव्हतं. साहेब गेले होते गावी तर त्यांनी आणले हे आंबे. तर म्हटलं खाऊया आणि ताव मारूया मस्तपैकी ह्यासुद्धा आंब्यांवरती, कारण आंबे खायला खूप आवडतात. आणि ह्या छोट्या छोट्या ज्या लिट्या आहेत ना त्या फारच टेस्टी असतात. कधीकधी ह्यांचं नाव साखरी लिटी वगैरे असं आम्ही ठेवलेलं असायचं. म्हणजे प्रत्येक आंब्याचं एक वेगळं नाव आम्ही ठेवलेलं असायचं त्याच्या चवीनुसार. सो आंबा एवढा भारी लागतो ना खायला, काय सांगू तुम्हाला. आणि ह्याचे आंबे म्हणजे ह्या आंब्याचे आंबे मिठातसुद्धा फार सुंदर लागतात. सो मस्तपैकी आंब्यावरती ताव मारल्यानंतर आता बारी होती फणसाची, कारण की फणस बी सोबत आला होता. तर ह्यावर्षी काही फणस फार जास्त खायला भेटला नाही, पण लास्टला हा फणस जो खायला भेटला तो फार अप्रतिम होता खरं सांगायचं झालं तर. आंबे खाऊन घेतले आधी चारीच्या चारी आणि त्याच्यानंतर तोंड साफ केला आणि म्हटलं चला, हा आहे फणसाचा जुगाड. म्हणजे फणस पकडायचा असेल तर अशा पद्धतीने पकडायचा, बांधून दोन्ही साईडने रश्शीने. तर हा कोकणातला जुगाड आहे. मस्तपैकी फणस कटिंग केला आणि फणसावरती सुंदर छान असा ताव मारला, कारण फणससुद्धा फार अप्रतिम होता, गोड होता आणि मुळात छोटासा होता आणि गरेसुद्धा आतमध्ये भरपूर होते. सो म्हटलं मज्जाच झाली की पूर्ण वर्षभरामध्ये हा एकच फणस असा आहे की तो व्यवस्थित खायला भेटला आणि त्याची गरेसुद्धा फार सुरेख होते. पण एक आहे, जर का फणस कापायचं म्हटलं ना तर बापरे खूप कठीण असतं. कठीण मीन्स त्याची गरे जी काढायची असतात त्या सागोतीमध्ये फसलेल्या असतात आणि मग ते काढायचे म्हटलं तर फारच डिफिकल्ट. म्हणजे लहानपणापासून हा जो फणस आहे तो खायला आवडतो, बट कट करायला आणि ते गरे काढायला म्हणजे आवडत नाही बिलकुल पण. फक्त आणि फक्त खायलाच आवडतं. तर ह्याच्यामध्ये हा एक मोठा स्ट्रगल आहे की ह्याचे जे गरे काढायचे आहेत ते खूप मोठे स्ट्रगल वाटतो मला तर. पण फारच टेस्टी होता हा सुद्धा फणस खायला, कारण जेही आटला आहेत ना त्यांचीसुद्धा भाजी फार सुंदर होते. मग आटलासुद्धा मी ठेवून दिल्या आणि म्हटलं चला ह्याच्यासुद्धा एक दोन भाज्या बनवू शकतात. आणि भाजी खरंच फार अप्रतिम होते आटलांची, आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते. आता हेही फणस काढल्यानंतर ना हाताची जी दशा होते ना ती फार बघण्यासारखी असते, कारण की सगळीकडे चीक चीक चीक. पण हां, खोबरेल तेल लावल्यानंतर हा चीक लगेच पटकन निघून जातो आणि त्याच्यानंतर आपण हँडवॉश करू शकतो. सो माझे हात पूर्ण चिपचिप झालेले आहेत आणि कुठेच म्हणजे कॅमेऱ्यालासुद्धा टच करायला मला भीती वाटत होती, कारण चीक एकदा लागला की पुन्हा ती साफसफाई करा. तर हा जो चीक आहे ना तो सगळीकडे फसलेला असतो आणि ही हाताची माझी दशा झालेली आहे अशी. ह्या सागोत्या सगळ्या अशा चिपकत होत्या की गरे मला काढूनच देत नव्हते. तर अशा पद्धतीने मी हा फणस आहे तो पूर्णपणे सगळे गरे काढून घेतले आणि मस्त ताव मारला आंबे खाऊन फणसावरती. तर हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पेजवरती नवीन असेल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि त्याचसोबत आपले व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन वॉचिंग माय व्हिडिओज. टाटा, बाय बाय, टेक केअर.